तर मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की जी लोक 60 ओलांडल्यानंतरही तंदुरुस्त, उत्साही आणि तरुण दिसतात त्यांच्याकडे हे एक खास रहस्य आहे. आणि ते रहस्य काही महागडं औषध किंवा एखादं विचित्र सप्लिमेंट नाही आहे. तर ती गोष्ट आहे जी कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असेल, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला कधी-कधी गुडघेदुखी, रात्री झोप न येणं, थोडं चालल्यानंतर धाप लागणे किंवा न जाणारा एक विचित्र थकवा जाणवत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ महत्त्वाचा नाही, तर तो तुमचं आयुष्य बदलू शकतो. वाट पाहू नका, एक क्षणही चुकू नका, कारण आज मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही दररोज खाण्यास सुरुवात केल्यास पुढील 30 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आणि ते रहस्य असेल तुमच्या हाडांमधील ताकद, मनातील तीक्ष्णता, हृदयातील शांती आणि अनेक वर्षांपासून हरवलेले तुमच्या चेहऱ्यावरील चमक. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या 10 चमत्कारिक पदार्थांबद्दल शिकाल, जे प्रत्येक 60+ वयोगटातील व्यक्तींच्या आहारामध्ये असायलाच हवेत. पहिलं म्हणजे प्रत्येक पदार्थ केव्हा, कसा आणि कोणत्या प्रमाणात खावा हे मी समजावून सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी एक असं गुपित उलगडणार आहे जे बहुतेक लोकांना माहीत नसतं. एक गोष्ट जी तुमची ऊर्जा दिवसभर टिकून ठेवते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. आणि त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल, तर आपण निरोगी सल्ले देत असतो या चॅनलवरती. आनंदी जीवनाबद्दल काही व्हिडिओ असतात. तर तुम्ही अशा चॅनलला पहिल्यांदाच आले असाल तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, की जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया. वाढत्या वयानुसार शरीरात काय काय बदल होतात? मंडळी, विचार करा की जेव्हा तुम्ही 25 वर्षाचे होता तेव्हा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ताजंतवानं वाटायचं. मला कशानेही थकवा येत नसे. जेवणाने मला शक्ती मिळायची. पण आता मला सकाळी एक विचित्र जडपणा जाणवतो. माझे गुडघे थोडे आखडल्यासारखे वाटतात. पायऱ्या चढताना माझा श्वास फुलतो आणि कधी-कधी तर मला पूर्वीसारखी गाढ झोपही लागत नाही. हे सर्व का घडतं? कारण 50 ते 60 वर्ष नंतर शरीरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडू लागतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पहिलं म्हणजे स्नायूंचं वस्तुमान किंवा मग स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते. याला सार्कोफोनिया म्हणतात. दुसरं म्हणजे हाडांची घनता कमी होते. त्यामुळे अगदी किरकोळ जखमांमुळेही हाडे मोडण्याचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे चयापचय क्रिया मंदावते. आपण जे खातो ते पूर्वीसारखं पचत नाही आणि शोषलंही जात नाही. चौथं म्हणजे मेंदूच्या पेशींची दुरुस्ती मंदावते, ज्यामुळे कधीकधी स्मरणशक्ती कमी होते. आणि पाचवं म्हणजे शरीरातील दाह किंवा सूज वाढते, जे सांधेदुखी, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. पण मंडळी, हे सर्व टाळता येऊ शकतं का? होय. आणि हे सगळं थांबवता येत नाही, तर ते पूर्ववतही करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त योग्य पोषणाची गरज असते. असे पोषण जे तुमच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे. चला या 10 गोष्टी एक एक करून आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे भिजवलेले बदाम. बदाम हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल, हो, मला माहीत आहे की एक जुनी गोष्ट आहे. पण मंडळी थांबा. तुम्हाला माहीत आहे की रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सुक्या बदामापेक्षा 10 पट अधिक प्रभावी असतात. भिजवल्यानंतर बदामांची बाहेरील तपकिरी साल निघून जाते, ज्यात टॅनिन नावाचा पदार्थ असतो, जो शरीराच्या पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतो. एकदा साल निघून गेल्यानंतर व्हिटॅमिन ई, आरोग्यदायी फॅट्स, मॅग्नेशियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायबोफ्लोनिक्स किंवा मग व्हिटॅमिन B12 थेट रक्तप्रवाहामध्ये सोडलं जातं. आणि त्याचा परिणाम म्हणजे वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होत नाही. जेव्हा एखाद्या जुन्या मित्राचं नाव मनात येत राहतं, पण ते आठवत नाही. जेव्हा तुम्ही अचानक संभाषणाचा धागा गमावता, तेव्हा ही सर्व मेंदूतील पोषणाच्या कमतरतेची चिन्ह असतात. दररोज 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूला नवीन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. आकलन शक्ती वाढते, एकाग्रता सुधारते. शिवाय बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेचे वृद्धत्व कमी करतं, सुरकुत्या कमी होतात, केस मुळापासून मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. जेव्हा वयाच्या 60 किंवा त्याहून अधिक वर्षानंतर मधुमेहाचा
धोका वाढतो तेव्हा ही छोटी सवय एक मोठी ढाल बनते. ते कसे खावे? रात्री 5 बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांची साल काढून रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा. बस एवढंच मंडळी. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मित्र किंवा कुटुंबियांसोबत शेअर नक्की करा. तुमचा एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकतो. दुसरं म्हणजे कडधान्य, मसूर आणि मूग. मंडळी, एक साधा प्रश्न, तुम्ही दररोज किती प्रथिने खाता? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तर 60 वर्षानंतर आपण करत असलेली ही कदाचित सर्वात मोठी चूक आहे. कारण प्रथिने हे आपल्या शरीराचे मूलभूत घटक आहे, जे स्नायू तयार करतात, त्यांची दुरुस्ती करतात आणि त्यांना मजबूत करतात. आणि 60 वर्षानंतर शरीराला तारुण्यापेक्षा जास्त प्रथिनांची गरज असते, कारण स्नायूंची झीज वेगाने होते. पण वृद्धापकाळात मांस पचायला जड जातं. जड पदार्थांमुळे पोट जड वाटतं. म्हणून याचं उत्तर आहे कडधान्य, मसूर, मूग, तूर आणि हरभरा. हे सर्व वनस्पती आधारित प्रथिनांचा खनिजे आहेत, जे पचायला अत्यंत हलके असतात. योग्य प्रकारे शिजवल्यास त्यामुळे गॅस किंवा पोट फुगत नाही. ते लोह, फोलेट आणि झिंकने समृद्ध असतात. ते रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात. दररोज 1 वाटी मसूर खाल्ल्याने थकवा निम्मा कमी होतो, स्नायूंची ताकद हळूहळू परत येते आणि ज्या लहान जखमा बऱ्या व्हायला आठवडा लागायचे त्या लवकर बऱ्या होऊ लागतात. एक महत्त्वाची टीप आहे, डाळ शिजवण्यापूर्वी 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे फायटिक ॲसिड कमी होतं आणि प्रथिनांची शोषण सुधारतं. मंडळी, तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न किंवा मग समस्या सांगायची असल्यास कृपया चॅटद्वारे संपर्क करावा. तुम्ही मेसेजमध्ये पाठवू शकता. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. प्राधान्याने उत्तर देण्याचा प्रयत्नही करेल. मंडळी, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तीळ. ही गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळते, पण आपण तिची खरी शक्ती विसरलेलो आहोत. 1 चमचा तिळामध्ये 1 ग्लास दूध इतकं कॅल्शियम असतं. फक्त 1 चमच्याची कल्पना करा. वयाच्या 60 नंतरही हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. अगदी लहानशा ठेच लागल्यानंतरही हाडं मोडू शकतात. कंबर मोडल्यास बरं होण्यासाठी खूप मोठा काळ लागू शकतो. पण तीळ हा धोका टाळण्यास मदत करतात, कारण तिळामध्ये हाडांसाठी कॅल्शियम, स्नायू आणि मज्जातंतूंसाठी मॅग्नेशियम, ऊर्जेसाठी फॉस्फरस, रोगप्रतिकार शक्तीसाठी झिंक आणि हृदयासाठी आरोग्यदायी चरबी असते. हे सर्व एकत्रितपणे हिवाळ्यात ते गुळात मिक्स करून खायचं असतं, म्हणजे पोषण मूल्य दुप्पट होतात. उन्हाळ्यात हे दह्यामध्ये मिसळा किंवा नाश्त्यासाठी नुकताच 1 चमचा खा. ते जरी तिळाचे लाडू बनवतात किंवा त्याच्यावर आजीच्या शहाणपणाचे आभार मानले पाहिजेत. त्यांना माहीत होतं की हे छोटे दाणे चमत्कार करू शकतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे दही. आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलूया जी प्रत्येक घरामध्ये रोज बनवली जाते, पण तिचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ते म्हणजे दही, पण कोणतंही साधं सुद्धा नाही, तर थोडंसं आंबट असलेलं ताजं घरी बनवलेलं दही. वयाच्या 60 वर्षानंतर पचनसंस्था मंदावते, आतड्यातील चांगले जीवाणू कमी होतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणं या समस्या उद्भवतात. पण दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगले जीवाणू पुन्हा स्थापित करतात. ते जेव्हा आतडे निरोगी असतात तेव्हा तुम्ही ते खात जे काही खाता ते पूर्णपणे शोषलं जातं. जीवनसत्व वाया जात नाहीत, लोह चांगल्या प्रकारे शोषलं जातं, कॅल्शियम थेट हाडांपर्यंत पोहोचवतं. शिवाय दह्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं, जे मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 60 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये B12 जीवनसत्वाची कमतरता हे गोंधळ, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. एक महत्त्वाची टीप, दुपारच्या जेवणासोबत 1 वाटी दही खा. रात्री दही खाणं टाळा, कारण थंड परिणाम होतो आणि त्यामुळे रात्री सांधेदुखी वाढू शकते, विशेषतः संधिवात असलेल्या मंडळींना. आतापर्यंत आपण 4 चमत्कारी गोष्टींबद्दल शिकलो आहोत: भिजवलेले बदाम, मसूर, तीळ आणि दही. आणि अजून अर्धी यादी बाकी आहे. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे सुकवलेले अंजीर. मंडळी, तुम्ही कधी सकाळी उठल्यावर चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर उठल्यावर थोडं अशक्तपणा वाटतो किंवा एक विचित्र पोकळी जाणवते, हे अनेकदा लोहाच्या कमतरतेमुळेचं लहान लक्षण असू शकतं किंवा ॲनिमिया
60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये खूप सामान्य आहे आणि त्यांच्या लक्षणांमध्ये धाप लागणं, थोडं चालल्यानंतर थकवा येणं आणि हात-पाय थंड पडणं यांचा समावेश होतो. आणि यावर एक अगदी सोपा नैसर्गिक उपाय म्हणजे अंजीर. अंजिरामध्ये लोह, रक्तनिर्मिती, कॅल्शियम, हाडांसाठी पोटॅशियम, रक्तचाप नियंत्रण, पचनासाठी फायबर आणि त्वरित ऊर्जेसाठी नैसर्गिक साखर आहे. 2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. यानंतर सर्वात महत्त्वाची येते ती म्हणजे एक पालेभाजी, पालकची भाजी. खूप जणांना पालकची भाजी आवडत नाही, पण पालकच्या भाजीचे फायदे अनेक आहे. पालकची भाजी खाल्ल्यामुळे आपलं बद्धकोष्ठता कमी होते, पोट साफ राहतं. आठवड्यातून किमान 2दा तरी पालकचा उपयोग आपल्या आहारात झाला पाहिजे. पालकचे फायदे: आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, रक्त वाढवण्यास मदत करतं, डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी देखील चांगलं असतं. त्यामुळे पालक ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट असलीच पाहिजे. साठीनंतर तर याचा खूपच उपयोग होतो. पुढचा पदार्थ आहे 7वा पदार्थ, तो म्हणजे केळी. केळी तर आपल्या घरामध्ये नेहमीच अवेलेबल असते. केळीचेही खूप सारे फायदे आहे. केळी हे एक इन्स्टंट एनर्जी देणारं पदार्थ आहे. केळीच्या फळामुळे ऊर्जा लगेच मिळते आपल्याला, पोट साफ ठेवण्यास मदत करतं. पोटॅशियममुळे BP कंट्रोल होतो. केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्व इतर फळांपेक्षा केळी खाणं सोपं आणि सर्वांना आवडणारं देखील फळ आहे आणि त्याचे फायदेही आहे. शक्यतो साठीनंतर बद्धकोष्ठतेचा त्रास खूप जाणवतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या बद्धकोष्ठता कमी करतात त्या गोष्टी आपण खाणं खूप खूप गरजेचं आहे. त्यानंतरची 8वी गोष्ट येते ती म्हणजे लसूण. लसणाचे खूप सारे फायदे आहे. आपण रोजच्या भाजीमध्ये लसूण वापरतच असतो, पण तरी देखील आपण अजून प्रमाणात लसूण खाऊ शकतो. जर काहींच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर ती लोकं सकाळी सकाळी उठल्या उठल्या लसणाच्या 2 कच्च्या पाकळ्या खाऊ शकतात. या 2 कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. म्हणून लसूण देखील खूप फायदेशीर आहे. तसेच लसूण आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, BP आणि कोलेस्टेरॉल कमी करतो, हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. तर असा हा खूप सारा उपयुक्त लसूण आपण खाल्लाच पाहिजे. पण जर ज्या लोकांना लसणाचा त्रास होतो किंवा ॲसिडिटी असेल तर त्यांनी हा टाळला देखील पाहिजे, कारण की लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची ॲसिडिटी अजून वाढू शकते. त्यानंतरचा पुढचा 9वा पदार्थ आहे अक्रोड. हो, अक्रोड हे देखील आपल्या मेंदूसाठी खूप चांगले आहे. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं. त्याने हृदय मजबूत होतं, आपली स्मरणशक्ती सुधारते. तर अक्रोड हा देखील पदार्थ खूप गरजेचा आहे. सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळे मनुके. हो, काळे मनुके. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की काळे मनुके हे देखील आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. कारण की ज्यावेळी आपण काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी अनिशापोटी खातो तर त्याने आपली चयापचय मध्ये सुधारणा होते. आपलं पोट हेल्दी राहतं आणि पोट साफ व्हायला देखील मदत होते. तसेच याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला खूप ताकद मिळते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये हे आपले नेहमीचेच पदार्थ होते, पण कदाचित त्याचा उपयोग काहींना माहीत नसतो किंवा घरात असून देखील आपण त्या गोष्टी वापरत नाही. तर कृपा करून तुम्ही ह्या व्हिडिओला ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा. बदाम तर असतात पण भिजवून खाण्याचा कंटाळा येतो, असे खूप जण आहेत. तर कृपा करून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींमधील ॲटलिस्ट 50% तरी गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्यावर त्याचे नक्कीच चांगले परिणाम होतील आणि तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढायला लागेल. आपल्याला वाटतं तसं 60-70 नंतरचं वय हे इतकंही सोपं नसतं. शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात, शरीर थकत असतं, तर त्यालाच सप्लिमेंट्सची गरज असते. ते गोळ्यांमधून सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्या घरातीलच काही पदार्थांमधून हे सप्लिमेंट आपल्याला मिळत असेल तर ते पदार्थ घ्यायला काहीच हरकत नाही. तर वयोवृद्धांना माझी नम्र विनंती आहे की मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 10 गोष्टी आजपासूनच नक्की फॉलो करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा आणि हेल्दीसुद्धा राहा. आणि
सर्वात शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात. मला उत्सुकता आहे की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय आणि बरोबरच तुमचं वय किती हे देखील व्हिडिओमध्ये कळवा.